आधी मुंबई जाम मग काम तरच मराठ्याला देशात मान, जरांगेंनी हे वक्तव्य केलंय। जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा इशारा देण्यात आलाय। 70% मराठ्यांची मुंबईला जायची इच्छा असल्याचं जरांगेंनी म्हटलं। तर जरांगे वेगळं काहीतरी निर्माण करू पाहत आहेत। लक्ष्मण हाकेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंचं कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे असं हाकेंनी म्हटलंय। राष्ट्राचा कल आहे 100% मराठ्यामध्ये 70%चं म्हणे मुंबईला जायचं। आधी मुंबई जाम मग काम असं मराठ्यांनी नवीन म्हण आणली बा। आधी मुंबई जाम मग काम। आता हे तर नाही होणार, आंतरवालीतच आंदोलन होणार। मला काय मराठा समाजाला कुठेही कल्याण करायचं तुम्ही उपोषणाला मराठीत आंतरवालीत बसणार आणि तिकडे मुंबई जाम होणार? नाही सगळे आंतरवालीतच। मी मुंबईत गेलो तरच मराठी मुंबई जाणार ना। मी राहतो इकडून, त्यांना कसं तिकडे पाठील? आणि ते बी जाणार नाहीत ना, त्यांना कसं ते कसं जातील? आम्ही सगळे एक जेवण एका जागेवर आहोत कुठल्या बी। जरांगे हे एक वेगळं काहीतरी निर्माण करू पाहतायत का, हा सवाल आहे। लोकशाहीला हे घातक आहे। असा जर एखादा माणूस कोण उद्या उठायला लागला, उपोषणाला बसला, शिवीगाळ करायला लागला, झुंड दाखवायला लागला, म्हणून गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या एखाद्या मायक्रो घटकाचं आरक्षण तुम्ही काढू शकत नाही।